अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींची प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, अक्षय तृतीया 19 तारखेला आहे. अक्षय तृतीया दिवशी केलेले सेवा केलेले जे काही शुभ कार्य आहे ते कधीच क्षय जात नाही, म्हणजे ते कधी संपत नाहीये किंवा ते चिरकाल टिकत असतं. यासाठी अक्षय म्हणजे कधी क्षय न पावणारं, म्हणजे जे चिरकाल टिकणारं, अशी ही अक्षय तृतीया 19 तारखेला आलेली आहे. तर या दिवशी आपण सेवा काय करायच्या हे तर पाहिलेलंच आहे. पण या दिवशी आपण पितरांची सेवा कशी करायची, ज्या पद्धतीने आपल्यासाठी एखादं शुभ कार्य सुरू करण्याची गोष्ट असेल किंवा एखादं आपला व्यवसाय चांगला चालण्यासाठी आपण सेवा करत असतो किंवा आपले सोने चांदी खरेदी करत असतो, एखादी प्लॉट, एखादी प्रॉपर्टी वगैरे आपण खरेदी करत असतो. पण याच सोबत आपल्या पितरांची देखील सेवा करणं तितकंच महत्त्वाचं आहे. पितरांच्या सेवेसाठी अतिशय चांगला दिवस आणि पितरांची सेवा या दिवशी आवर्जून केली जाते. या दिवशी तर्पण विधी केली जाते. या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांचा आशीर्वाद आपल्यासोबत असावा म्हणून पितरांसाठी सेवा केल्या जातात, तर्पण विधी केली जाते. त्याच पद्धतीने उदक कुंभ दान दिलं जातं. आता कशा पद्धतीने पितरांची सेवा करायची आहे हेच आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, पितरांची सेवा आपल्या घरामध्ये भरपूर अडचणी येतात, अडीअडचणी असतात. आर्थिक परिस्थिती असो, आर्थिक अडचणी असोत, व्यापारामध्ये वृद्धी होत नाहीये किंवा आपल्या घरात कर्जबाजारी आहे, शांतता नाहीये, संतती बाबतीत प्रॉब्लेम्स आहेत, नोकरी बाबतीत प्रॉब्लेम्स आहेत, आरोग्य बाबतीत प्रॉब्लेम्स आहेत. तर हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्या जीवनात सुरू असतात. आपण सेवा करतो, हे करतो, ते करतो, पण आपली सेवा, आपल्या हातात पितरांची सेवा घडते का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आता पितरांची सेवा का करावी, तर बघा, ज्यावेळेस पांडव ज्यावेळेस सगळे सेवा करत असतात त्यांना 5 पांडवांना सेवा करून देखील त्याचं कोणतंच फळ मिळत नसतं. तेव्हा त्यांनी भगवान श्रीकृष्णांना प्रश्न केला होता की आम्ही इतकी सेवा करतो, जी हवी ती सेवा करतो, इतकी सेवा करून देखील त्याचं काहीही पुण्य आम्हाला मिळत नाही किंवा त्याचं काहीच आम्हाला शून्य असं पुण्य आहे आमच्या पदरामध्ये. तर असं का? त्यावेळेस भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं होतं की तुम्ही जी काही सेवा करताय ती सेवा तेव्हाच तुमची फळाला येईल ज्यावेळेस तुम्ही असं एखादं दान कराल, ती दान तुमच्या पितरांच्या स्मरणार्थ असेल आणि तुम्ही ते जरी थोडंसं दान केलं तरी देखील तुमच्या सगळ्या केलेल्या सेवेचं तुम्हाला पुण्य लाभणार आहे, कारण सेवा कधीच वाया जात नाही. त्यामुळे या अक्षय तृतीयेच्या दिवशी, आजच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या पितरांच्या स्मरणार्थ तर्पण विधी, दानविधी केलात तर अतिशय सुंदर असं तुम्हाला पितरांचा आशीर्वाद लाभतो आणि आपल्या पितरांचा कृपाशीर्वाद देखील आपल्याला लाभत असतो. भरपूर लोकांच्या घरात बघा, तुम्ही आता हे देखील पाहिलं असेल की प्रत्येकाच्या घरात काही फोटो असतो त्यांच्या पितरांचा, म्हणजेच त्यांच्या आईवडिलांचा असेल, सासू सासऱ्यांचा असेल, तर त्यांच्या घरात असतात. पण भरपूर लोक अशी देखील अंधश्रद्धा पाळतात की फोटो घरामध्ये लावणं चांगलं नसतं. तर बघा, त्यांच्यामुळे आपण आहोत, आपल्यामुळे ते नाही आहेत. ते नसते तर आपण कोणच नसतो. आपली जी इमेज तयार झालेली आहे, आपलं जे अस्तित्व आज निर्माण आहे ते त्यांच्यामुळे आहे. त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ आपण त्यांची सेवा करायलाच हवी. त्यांचा कृपाशीर्वाद आपल्या घरावरती, आपल्या कुटुंबावरती, कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवरती असेल तरच तुम्हाला प्रत्येक सेवेचं पुण्य लाभणार आहे, एवढं लक्षात घ्या. कारण पितरांचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा आहे आपल्या जीवनामध्ये. आता या दिवशी काय करायचं आहे बघा, ज्यांचे सासू सासरे वारलेले आहेत किंवा सासू आहे, सासरे वारलेत किंवा सासरे वारलेत आणि सासू आहे, तर अशांनी आपल्याला उदक कुंभाचं दान करायचं असतं. म्हणजेच केळी आणि करा पूजायची असते, पूजा मांडणी करायची असते. आता ही पूजा मांडणी केव्हा करावी, तर भरपूर लोक सकाळीच करतात. तर सकाळी न करता, देवपूजा झाल्यानंतर न करता दुपारी 12 वाजता तुम्हाला ही पूजा करायची आहे. किती वाजता? 12 वाजता तुम्हाला ही पूजा मांडणी करायची आहे. पूजा मांडणी ही दक्षिण दिशेला तोंड होईल, पूजेचं दक्षिण दिशेला तोंड होईल अशा पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे. नसेल तर कोणत्याही दिशेला ठेवली तरी देखील चालते, पण दक्षिण दिशा ही पितरांसाठी आहे, तुम्हाला देखील माहिती आहे. त्यामुळे दक्षिण दिशेला पूजेचं तोंड होईल अशा पद्धतीने मांडा. चौरंगावरती तुम्हाला पांढऱ्या रंगाचा कपडा अंतरायचा आहे. तुम्हाला स्क्रीनवरती देखील फोटो दिसत असेल. चौरंगावरती पांढऱ्या रंगाचा कपडा अंतरायचा आहे. त्याच्यावरती एक पत्रावळी घ्यायची आहे. आता पत्रावळी नसेल तर चालेल का? आमच्या घरातलं आम्ही ताट ठेवलं तर चालेल का? तर बघा, काय होतं ना, आपण ज्यावेळेस उदक कुंभ ते दान करत असतो त्यावेळेस ना ते जेवढं आपण त्याच्यामध्ये मांडलेलं आहे त्याच्या सकट दान करायला लागतं. त्यामुळे पत्रावळी ठेवा, नाही तर तुम्हाला ताटासहित दान करावं लागणार आहे. त्यामुळे पत्रावळी ठेवा किंवा एखाद्या झाडाचं पान मोठं असं तुम्ही तिथे पानावर जरी पूजा मांडली तरी देखील चालणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला गहू ठेवायचे आहेत. काय टाकायचं आहे? पत्रावळीमध्ये तुम्हाला गहू टाकायचे आहेत, तांदूळ टाकायचे नाहीत. ही एक गोष्ट लक्षात घ्या. तांदूळ चुकूनही पितरांच्या सेवेमध्ये वापरायचे नाहीत. तुम्हाला गहू वापरायचे आहेत, अखंड गहू, गहू वापरायचे आहे तुम्हाला. गव्हावरती आता
केळी, केळी म्हणजे जे मोठं मटका आहे त्याला केळी म्हणतात. आणि आता तुम्हाला मार्केटमध्ये सहज उपलब्ध होऊन जाईल, कारण अक्षय तृतीया 4 दिवसावरती आलेली आहे. केळी तुम्हाला सहज उपलब्ध होऊन जाईल, त्याला केळी म्हणतात. आणि जे छोटंसं लोटकं असतं त्याला करा म्हणतात. मोठं असतं ते केळी, ते स्त्रीच्या स्मरणार्थ, सवासनींच्या स्मरणार्थ त्याची सेवा केली जाते. आणि जी कर असते ती पुरुष लोकांच्यासाठी, जे पुरुष असतील त्यांच्यासाठी कर ही याची सेवा केली जाते. आता माझे सासरे नाही आहेत, माझी सासू आहे, तर मी कराची सेवा करणार, म्हणजेच कराची, केळीची नाही. केळी आपल्या सवासनासाठी आहे, त्याच पद्धतीने स्त्रियांच्या स्मरणार्थ आहे. आणि करा ही पुरुषाच्या स्मरणार्थ आहे. त्यामुळे आपण करा. तुमच्या प्रत्येक बघा, गाव वेश ओलांडली की प्रत्येकाची पद्धत, पूजा मांडण्याची पद्धत सगळं काही बदलतं, बरोबर. तर तुमच्या गावी जर भरपूर लोक गावी अशी देखील पद्धत आहे, दोन्हींची देखील एक सोबत पूजा केली जाते. तर तुम्ही ते केळी आणि किंवा करा, तुम्हाला केळी मांडायची तर तुम्ही केळी त्या पत्रावळी बरोबर गव्हाच्या वरती ठेवायची आहे. त्याच्यामध्ये पाणी बरोबर त्याच्या मुखा इतकं पाणी, म्हणजे काठावर बरोबर पाणी, तुम्हाला एकदम पूर्ण भरू नका, खाली सांडायसारखं पाणी तुम्हाला भरायचं आहे. कारण त्या एखाद्या व्यक्तीची तहान भागेल. एखादा व्यक्ती आपण जे दान करतोय त्याचे पाणी पिऊन तो तहान त्याची भागवेल, अशा पद्धतीने दान करायचं आहे. कारण तो पाणी जर पिऊन तृप्त झाला तर तो आपल्याला सहज आशीर्वाद देतो, आणि तो आशीर्वाद आपल्या पितरांमार्फतच आपल्याला आलेला असतो, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये पाणी भरायचं आहे. पाणी भरल्यानंतर त्याला कळवा बांधायचा आहे. लक्षात घ्या, पितरांची सेवा ही उलटी केली जाते. ज्या पद्धतीने आपण देवांची सेवा करतो त्याच्या उलट पितरांची सेवा केली जाते. ज्यावेळेस आपण त्याला कळवा बांधणार आहे, त्याच्या विषम संकेत बांधायचा आहे. म्हणजे 3 तुम्हाला धागे किंवा 3 वेडे किंवा 5 वेडे किंवा 5 वेडे अशा पद्धतीने, म्हणजे 3 वेडे घ्यायचे आहेत, फक्त 3, जास्त घ्यायचे नाही. 3 वेडे घ्यायचे आहेत, ते पण उलटे बांधायचे आहेत. असे 3 वेडे घेऊन, बरोबर. आपण सरळ असे बांधायचे नाहीत, क्लॉकवाईज नाही, अँटी क्लॉकवाईज तुम्हाला वेडे बांधायचे आहेत. नंतर तुमच्या घरात चंदन असेल तर ते थोडंसं ओलं करायचं. आणि देवाची पूजा करताना आपण खालून वर अशा पद्धतीने हळदी कुंकवाची बोटे ओढतो, बरोबर. पण पितरांच्या सेवेला वरून खाली तुम्हाला बोटे ओढायचे आहेत 5. पूर्ण केळीला किंवा कराला तुम्हाला 5 बोटे ओढायची आहेत. नंतर पाण्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे तुम्हाला. आणि त्याच्यावरती तुम्हाला समजा करा जर ठेवायचं असेल तर त्याच्यावरती करा देखील ठेवायची, आणि त्याच्यामध्ये देखील सेम अशीच प्रोसेस करायची. आणि त्याच्यावरती तुम्हाला टरबूज ठेवायचं आहे. काय ठेवायचं आहे? टरबूज ठेवायचं आहे. भरपूर लोक आंबा देखील ठेवतात. आंबा खाली ठेवला जातो, कोणी वरती ठेवतात. तुमच्या इच्छेने तुम्हाला जसं करायचं, एक फळ ठेवावं लागतं त्याच्यावरती, तर तुम्ही ते टरबूज आणि खाली आंबा पुजायचा असतो. भरपूर लोकांच्या गावी अशी देखील पद्धत आहे, जोपर्यंत अक्षय तृतीया पितरांची सेवा केली जात नाही त्यांना जो आंबा आपण ज्यावेळेस त्यांना ठेवतो, तिथे आंबा ठेवतो, ते आंबा ठेवल्यानंतर आपण आंबा खाऊ शकतो, अशी देखील पद्धत आहे, मी ऐकलं आहे. त्याच पद्धतीने बघा, हे सगळं झालं आपल्या पितरांच्या स्मरणार्थ. आणि ज्यावेळेस आपण हे सगळं करत असतो त्यावेळेस मनातल्या मनात बोलत राहायचं की मी जी ही काही सेवा करते ती पितरांच्या स्मरणार्थ, माझे जे कोणी सासू सासरे असतील त्यांच्या स्मरणार्थ मी ही सेवा करत आहे, असं मनातल्या मनात बोलायचं आहे. माझ्या कुटुंबाचं, माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरती तुमचा कृपा आशीर्वाद असाच राहू द्या, आणि तुम्ही सदैव आमच्या पाठीशी असेच राहा, अशी त्यांची प्रार्थना विनंती त्यांना करायची आहे. नंतर नैवेद्य दाखवायचा. नैवेद्यामध्ये भरपूर लोकांच्या घरी पुरणाचा स्वयंपाक केला जातो. आता आमच्याकडे पुरणाचा स्वयंपाक असतो आणि खास करून आमरस केलं जातं. तर हा नैवेद्य पितरांना दाखवायचा आहे त्यावेळेस 12 वाजता, बरोबर. आणि याचा घास कसा द्यायचा, आघारी कशी द्यायची, तर बघा जे आपण केलेलं आहे थोडासाच नैवेद्य ठेवायचा, कारण त्याची आपल्याला आघारी द्यायची असते. आणि जर आपल्या घरातील 2 व्यक्ती गेले असतील तर त्यांना 2 ताट ठेवायचे, लक्षात घ्या. सासूचं वेगळं, सासऱ्यांचं वेगळं, अशा पद्धतीने आपल्याला ताट ठेवायचं आहे. आई वडिलांचं असं वेगळं वेगळं ठेवायचं आहे आपल्याला. घास देताना एखादं आपलं जे हवनकुंड आहे तशा स्टीलचं एखादं भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला अग्नी प्रज्वलित करायची आहे, गौरी वगैरे टाकून किंवा समिधा वगैरे पेटवून तुम्हाला तयार करायची आहे. आणि नंतर तुम्ही जो काही नैवेद्य ठेवला आहे तो थोडा सगळा मिक्स करायचा. मिक्स करा किंवा थोडं सगळ्याची आघारी द्यायची आहे. आणि ती कुठे द्यायची आहे? दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला ते आघारी द्यायची आहे. दक्षिण दिशेला तोंड करून ह्या आघारी आपल्याला आवर्जून घास पितरांना द्यायचा आहे. एक घास पितरांना तुम्हाला अर्पण करायचा आहे अग्नीमध्ये. ज्यावेळेस तुम्ही घास अर्पण करत असतात त्यावेळेस ते आग करत असतात आणि ते सगळं त्यांना पोचत असतं, एवढं लक्षात घ्या. त्यामुळे ही एक गोष्ट करायला विसरू नका. नंतर तुम्हाला काय करायचं आहे, सायंकाळच्या वेळेस तुम्ही हे जे मांडलेली पूजा आहे ती सगळी उचलून, सगळी म्हणजे पत्रावळी सहित, त्याच्यातली जे तांदूळ आहे, त्याच्यातली करा आहे,
केळी आहे, आंबा, टरबूज, जे काही फळं वगैरे तुम्ही ठेवलेले आहेत ते सगळं तुम्हाला दान करायचं आहे. तुम्ही मंदिरामध्ये दान करा, ब्राह्मणाला दान करा, किंवा बघा आता सगळेजण दान करतात, कधी कधी मंदिरामध्ये ठेवू देत नाहीत, म्हणजे भरपूर होतं. तर आपण एखाद्या जवळपासच्या असं मंदिर बघा आणि तिथे तुम्ही बाहेर नेऊन मंदिराबाहेर जरी केळी आणि करा ठेवली तरी देखील चालते. त्याच्यातून एखाद्याची ताण भागली तर ते आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो, एवढं लक्षात घ्या. आणि या दिवशी अक्षय तृतीया दिवशी आपल्या पितरांची ही आवर्जून सेवा करायला अजिबात विसरायची नाहीये, पितरांची पूजा करायला विसरायची नाहीये. आता सेवा कोणत्या करायच्या या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ या दिवशी आवर्जून पितृ अष्टक तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून बोलायचं आहे. अजून काय काय करू शकतो तर या संबंधीचा व्हिडिओ नक्कीच नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत चालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.